पाहूयात पुढची बातमी। पालघरच्या वडवलीमध्ये कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी धुरानं स्थानिक आक्रमक झालेत। या कंपन्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। वडवली गावाला प्रदूषणाचा विळखा। कंपनीतील धुरामुळे श्वसनासह घशाचे आजार। प्रदूषण महामंडळ कधी कारवाई करणार? पालघर जिल्ह्यातल्या वडवली गावचे ग्रामस्थ कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी धुरामुळे त्रस्त झाले। ग्रामस्थांना श्वसनासह घशाचे आजार होत आहेत। लहान मुलं वारंवार आजारी पडत आहेत। त्यामुळे स्थानिकांकडून या परिसरातील कंपन्यांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। एवढी लहान मुले आहेत आमची, सतत श्वासाचे आजार त्यांना चालू आहे। खोकला झाला, सर्दी, घरामध्ये धुळीचं वातावरण, काळा धूर इतकं पसरलं इकडे, आम्हाला खूप त्रास होतो लहान मुलांना। आमच्या इथे गरोदर महिला आहेत, त्यांना नेहमी सतत वारंवार हॉस्पिटलला न्यावं लागतं। या परिसरात टायर पासून राख ऑइल वेगळं करणाऱ्या 17 ते 18 कंपन्या आहेत। या कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी ऑइलमुळे शेतीही नापीक होत असल्याचं स्थानिक सांगतायत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम डावलून हे कारखाने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। ह्या धूर आग सोडतात, त्याच्यामुळे इथं सराउंडिंगचं टेम्परेचर पण वाढलेलं आहे। सदर दूषित पाणी जे नाल्यात सोडलं जातं, पण पावसात हे पाणी आमच्या भातशेतीमध्ये येतं आणि भातशेती अतोनात असं नुकसान होतं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत शेड्यूल 6 नुसार, त्याप्रमाणे या कंपन्या कार्यरतच नाही आहेत। त्याप्रमाणे जर कंपन्या कार्यरत राहिल्या तर खूप मोठ्या प्रमाणात या प्रदूषणाचा नियंत्रणात मध्ये येतील, पण त्याप्रमाणे या कंपन्या कार्यरतच नाही आहेत। बोईसर, तारापूर आणि वाडा MIDCतील अपुऱ्या सुरक्षा यंत्रणांमुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत। तसंच कंपन्यांमधील प्रदूषणामुळे स्थानिक त्रस्त झालेत। त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम मोडणाऱ्या कंपन्यांवरती कारवाई होणार का, हा प्रश्न आहे। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, वडवली, पालघर।